नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. बऱ्याच दिवसापासून चर्चा होत होती की ज्या लाडक्या बहिणींचे थकीत पैसे बाकी आहे, म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या महिलांचे एकत्रित 4,500 रुपये येणार का? येणार तर हे पैसे कधी येणार? याबद्दल शासनाने काही जी-आर वगैरे प्रसिद्ध केला आहे का? तर मित्रांनो, आज आपण याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर आपण नवीन आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत वेळेत पोहोचतील. मित्रांनो, शासनाद्वारे आजच एक जी आर प्रसिद्ध करण्यात आला आहे. ह्या जी आर मध्ये थकीत महिलांचे म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या 3 महिन्यांचे एकत्रित 4,500 रुपये देण्याबद्दल निधी मंजूर करण्यात आला आहे. मित्रांनो, हा जी आर काय आहे मी आपल्याला स्क्रीनवर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आपण जी आर बघू शकता. मित्रांनो, आपण बघू शकता हे आहे महाराष्ट्र शासनाचं जी आरचं अधिकृत संकेतस्थळ. तर मित्रांनो, हा जी आर बघू शकता. हा जी आर आजच प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत दिनांक 18 फेब्रुवारी 2026. मित्रांनो, आपण बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक एन क्रमांक 3 क्रमांक 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण, त्यामध्ये मित्रांनो आपण बघू शकता 3,960 कोटी इतका नियतव्यय मंजूर आहे. म्हणजे ह्या थकीत महिलांच्या हप्ता वितरण करण्यासाठी 3,960 कोटी रुपयाचा इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, बघू शकता आपण निधी मंजूर झालेला आहे. आता हा निधी लवकरात लवकर महिला व बालविकास खात्याकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वितरित करण्यात येणार आहे. मित्रांनो, ज्या महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या 3 महिन्याचे पैसे आले नव्हते व या महिलांनी आता ई-केवायसी ची प्रणाली जर पूर्ण केली असेल आणि जर आपण पात्र असाल तर आपल्याला लवकरात लवकर म्हणजे आता हा जी आर 18 तारखेला म्हणजे आज प्रसिद्ध झाला आहे. मित्रांनो, येत्या 4 ते 5 दिवसात किंवा फेब्रुवारी महिना संपायच्या अखेरीस हे हप्ते आपल्या खात्यावरती वर्ग होऊ शकतात. परंतु मित्रांनो, आपण लक्षात घ्यायचं, जर आपण पात्र असाल तरच हे पैसे आपल्या खात्यावरती येणार आहे. जर आपण अपात्र असाल आणि आपण केवायसी केली असेल तरी देखील हे पैसे आपल्या खात्यावरती येणार नाही. पात्र महिलांना हे पैसे आपल्या खात्यावरती लवकरात लवकर जमा होणार आहे. हा व्हिडिओ महत्त्वाचा होता म्हणून आपल्यापर्यंत पोहोचत आहे. मित्रांनो, जर असेच व्हिडिओ जर आपल्याला पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. काही शंका असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.